मुंबईतील ढासळती हवेची गुणवत्ता आणि वाढत्या प्रदूषणाने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. याच प्रदूषणाला लगाम घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आता एक ऐतिहासिक पाऊल उचललं असून बांधकामांच्या ठिकाणी होणारी मनमानी आता थेट डिजिटल नजरेत कैद होणार आहे. नेमका काय आहे हा नवा नियम, पाहूया सविस्तर. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत शहरातील सर्व 26 प्रशासकीय वॉर्ड्समध्ये नवीन निर्देश जारी करण्यात आले आहेत. मुंबईत सध्या सुरू असलेल्या तब्बल 2784 बांधकामांच्या ठिकाणची कसून तपासणी करण्यासाठी बीएमसीच्या पर्यावरण विभागाने 94 विशेष भरारी पथके तैनात केली आहेत. विशेष म्हणजे या पथकांमध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे, जेणेकरून कारवाईत कोणतीही बाधा येऊ नये. या मोहिमेचा सर्वात महत्त्वाचा आणि कडक नियम म्हणजे प्रत्येक तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांना बॉडी वॉर्न कॅमेरा लावणे आता अनिवार्य असेल. यापूर्वी अनेकदा तक्रारी येत होत्या की काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होऊनही कारवाई होत नाही. आता या कॅमेऱ्यांमुळे होणाऱ्या लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंगमुळे कोणतीही अनधिकृत सवलत बिल्डरांना मिळणार नाही. ही पथके प्रामुख्याने बीएमसीच्या 28 कलमी धूळ नियंत्रण नियमावलीच्या अंमलबजावणीची खात्री करतील. यामध्ये बांधकामे 35 फुटांपर्यंत झाकणे, पाण्याचा फवारा मारणे आणि अँटी स्मोक गनचा वापर करणे यासारख्या नियमांचा समावेश आहे. जर नियमांचे उल्लंघन आढळले तर या कॅमेऱ्यातील फुटेजचा वापर डिजिटल पुरावा म्हणून करून संबंधित बिल्डरला तात्काळ स्टॉप वर्क नोटीस बजावली जाईल. तर मुंबईला प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने आता हे डिजिटल शस्त्र उपसलं आहे. या कडक निर्णयामुळे मुंबईच्या हवेत किती सुधारणा होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. मी दीपेश पवार, कोलावा न्यूज 24.